नमस्कार. गुरुत्वाकर्षण नुसता शब्द ऐकला तरी कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात नाही का? म्हणजे आपण जमिनीवर कसे चालतो, ग्रह तारे त्यांच्या जागी कसे टिकून आहेत, या सगळ्या मागे आहे ही एकच अदृश्य शक्ती. आज आपण याच शक्तीचा, गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करणार आहोत. आणि गंमत म्हणजे या मोठ्या रहस्याची सुरुवात झाली एका साध्या खाली पडणाऱ्या सफरचंदामुळे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी त्या प्रसिद्ध सफरचंदाची गोष्ट ज्याने न्यूटनला विचार करायला लावलं. मग आपण केपलरच्या नियमांबद्दल बोलू, जे ग्रहांच्या गतीबद्दल सांगतात. त्यानंतर येईल न्यूटनचा तो जगप्रसिद्ध वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आणि मग आपल्या पृथ्वीवर या गुरुत्वाकर्षणाचे काय परिणाम होतात, आणि हो, त्यातून बाहेर पडण्यासाठी मुक्तिवेग म्हणजे काय हेही समजून घेऊ. तर तयार आहात? तर सगळ्यात पहिला थांबा एका सफरचंदाने विचारलेला प्रश्न. चला, त्याच प्रसिद्ध गोष्टीपासून सुरुवात करूया जिथून सगळं सुरू झालं. विचार करा, झाडावरून तुटलेलं सफरचंद सरळ खालीच का पडतं? ते तिरकं का जात नाही? किंवा हवेत वरच्यावर का तरंगत नाही? हा साधा वाटणारा प्रश्नच सर आयझॅक न्यूटन यांना पडला होता. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात गुरुत्वाकर्षणाचं अख्खं रहस्य दडलेलं होतं. आणि मग खूप विचार केल्यावर न्यूटनच्या डोक्यात एक कल्पना चमकली की अरे, ही पृथ्वीच त्या सफरचंदाला आपल्या केंद्राकडे म्हणजे स्वतःकडे खेचत आहे. हीच ती एक अदृश्य ओढ, एक शक्ती, जिला आज आपण गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी म्हणून ओळखतो. पण थांबा, न्यूटनला हा सिद्धांत मांडायला मदत कोणी केली? म्हणजे सफरचंद तर पृथ्वीवर पडत होतं, पण चंद्र आणि ग्रह कसे फिरतात याचा संबंध कसा जोडायचा? तर त्यासाठी त्याला काही महत्त्वाचे क्लूज मिळाले, आणि ते दिले योहान्स केपलर यांनी त्यांच्या ग्रहांच्या गतीच्या नियमांमधून. आता केपलरचा पहिला नियम हा खूपच इंटरेस्टिंग आहे. तोपर्यंत सगळ्यांना वाटायचं की ग्रह सूर्याभोवती अगदी गोल म्हणजे वर्तुळाकार फिरतात. पण केपलरने सांगितलं, नाही, त्यांची कक्षा ही लंबवर्तुळाकार म्हणजे थोडीशी अंड्याच्या आकाराची असते, आणि सूर्य बरोबर मध्यभागी नसतो, तर त्या कक्षेच्या एका नाभीवर म्हणजे एका फोकस पॉइंटवर असतो. हा नियम परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. हे बघा, या आकृतीत अगदी स्पष्ट दिसतंय. ही आहे ग्रहाची लंबवर्तुळाकार कक्षा. आणि तो सूर्य बघा, तो बरोबर सेंटरला नाहीये, तर थोडासा बाजूला एका नाभीवर आहे. किती परफेक्ट उदाहरण आहे हे पहिल्या नियमाचं. आता येतो दुसरा नियम. हा तर आणखी गमतीशीर आहे. हा नियम काय सांगतो की जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो फास्ट पळतो, त्याचा वेग वाढतो. आणि जेव्हा तो सूर्यापासून लांब जातो तेव्हा तो आरामात, हळू जातो. जसं काही सूर्याजवळून जाताना तो हाय करून पटकन पुढे जातोय. याचा अर्थ समान वेळेत तो समान क्षेत्रफळ पार करतो. या आकृतीकडे नीट बघा. जी रंगवलेली क्षेत्र आहेत ना, ती दोन्ही सारखी आहेत. म्हणजे ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ असतो तेव्हा तो जास्त अंतर पार करतो, आणि जेव्हा लांब असतो तेव्हा कमी. पण दोन्ही वेळेस समान कालावधीत त्याने व्यापलेलं क्षेत्रफळ मात्र अगदी सारखं आहे. हाच आहे केपलरचा दुसरा नियम. आणि आता तिसरा नियम. हा थोडासा मॅथमॅटिकल आहे पण सोप्पा आहे. हा नियम ग्रहाचा आवर्तकाल म्हणजे सूर्याभोवती एक चक्कर मारायला लागणारा वेळ, ज्याला आपण टी म्हणतो, आणि त्याचं सूर्यापासूनचं सरासरी अंतर, ज्याला आर म्हणतात, यांच्यातला संबंध सांगतो. सोप्या भाषेत टीचा वर्ग हा आरच्या घनाला समानुपाती असतो. हे सूत्र परीक्षेमध्ये गणितं सोडवण्यासाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. तर आपल्याकडे आता दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे खाली पडणारं सफरचंद, आणि दुसरीकडे आहेत केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम. न्यूटनने या दोन्ही गोष्टींना एकत्र आणलं आणि एक असा सिद्धांत मांडला ज्याने खगोलशास्त्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला. चला पाहूया न्यूटनचा तो वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आणि हे आहेत ते महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन. यांची प्रतिभा बघा. यांनी काय विचार केला की जी शक्ती सफरचंदाला जमिनीवर खेचते तीच शक्ती इतकी मोठी असू शकते का की ती चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला लावेल. हा विचारच क्रांतिकारी होता. आणि मग आला तो जगप्रसिद्ध नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तो काय म्हणतो की या विश्वातली प्रत्येक वस्तू, अगदी प्रत्येक वस्तू, दुसऱ्या प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ओढते, आकर्षित करते. आणि हे आकर्षण बल किती असणार?
तर ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाचा गुणाकारावर आणि त्यांच्यातल्या अंतराचा वर्गावर अवलंबून असतं. ही व्याख्या परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. ती अगदी तोंडपाठ असायला हवी. ह्याचा सोपा अर्थ काय, तर ज्या वस्तूंचं वस्तुमान जास्त, म्हणजे ज्या वस्तू जाडजूड आहेत त्यांची ओढण्याची ताकद जास्त, आणि ज्या वस्तू एकमेकांपासून लांब आहेत त्यांच्यातली ओढ कमी, म्हणजे वस्तुमान वाढलं की बल वाढतं आणि अंतर वाढलं की बल कमी होतं. अगदी सोपं आहे. ओके, तर हे झालं विश्वाबद्दल. पण या मोठ्या सिद्धांताचा आपल्या पृथ्वीवर, आपल्या रोजच्या आयुष्यात काय परिणाम होतो? चला, आता हे समजून घेऊया. आणि हो, परीक्षेच्या दृष्टीनं हा भाग खूप महत्वाचा आहे. तुम्ही जी हा शब्द ऐकला असेल, स्मॉल जी, याला म्हणतात गुरुत्वीय त्वरण. त्वरण म्हणजे काय? तर वेगात होणारी वाढ. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे पडते तेव्हा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तिचा वेग सतत वाढवतं. आणि हा वेग ज्या दराने वाढतो तोच म्हणजे जी. पृथ्वीवर याचं सरासरी मूल्य आहे साधारणपणे 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग. पण एक गंमत आहे, जीचं मूल्य सगळीकडे सारखं नसतं, ते बदलतं. हा तक्ता बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते 9.81 आहे. आपण उंच माउंट एव्हरेस्टवर गेलो तर ते थोडंसं कमी होतं, आणि जर स्पेस शटलच्या कक्षेत पोहोचलो तर ते आणखी कमी होतं. याचा सरळ अर्थ काय, की तुम्ही पृथ्वीच्या केंद्रापासून जितके लांब जाल तितकं जीचं मूल्य कमी होत जाणार. आता एक असा मुद्दा जिथे बहुतेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि परीक्षेमध्ये प्रश्न येतोच येतो, तो म्हणजे वस्तुमान आणि वजन यांच्यातला फरक. नीट ऐका. वस्तुमान म्हणजे मास, हे तुमच्या आत असलेलं द्रव्य आहे. ते कधीच बदलत नाही, तुम्ही इथे असा किंवा चंद्रावर जा. पण वजन म्हणजे वेट, हे त्या त्या ठिकाणचं गुरुत्वाकर्षण तुमच्यावर किती बल लावतंय हे आहे. म्हणूनच पृथ्वीवर तुमचं वजन जास्त असतं आणि चंद्रावर कमी, कारण तिकडचं गुरुत्वाकर्षण कमी आहे. सोपं आहे ना? चला, आता एका दुसऱ्या इंटरेस्टिंग कन्सेप्टकडे वळूया. मुक्तपतन किंवा फ्री फॉल. असं म्हणतात की याची सुरुवात गॅलिलिओच्या एका प्रसिद्ध प्रयोगाने झाली. गोष्ट अशी आहे की 1590 मध्ये गॅलिलिओ पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्यावर चढला आणि त्याने तिथून 2 वेगवेगळ्या वजनाचे गोळे खाली टाकले, हे सिद्ध करण्यासाठी की ते एकाच वेळी जमिनीवर पोचतात. पण मग तुमच्या मनात प्रश्न येईल की असं असेल तर मग एक दगड आणि एक पीस एकत्र खाली का येत नाहीत? दगड तर आधीच पोहोचतो, बरोबर? तर याचं उत्तर आहे हवेचा विरोध. हो, हवा सुद्धा वस्तूंना खाली येण्यापासून अडवते. पिसासारख्या हलक्या वस्तूवर हवेचा परिणाम जास्त होतो, त्यामुळे त्याचा वेग कमी होतो. पण जर आपण हवाच काढून टाकली, म्हणजे व्हॅक्यूममध्ये हा प्रयोग केला, तर दगड आणि पीस अगदी एकाच वेळी खाली येतील. ठीक आहे, तर गुरुत्वाकर्षण आपल्याला खाली खेचतं हे तर आपण पाहिलं. पण या ओढीतून, या बंधनातून सुटका करून घेता येते का? या शक्तीवर मात करता येते का? हो, नक्कीच करता येते. आणि त्यासाठीच आपल्याला समजून घ्यावा लागेल मुक्तिवेग, म्हणजेच एस्केप वेलॉसिटी. तर मुक्तिवेग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो कमीत कमी वेग आहे जो एखाद्या वस्तूला दिला तर ती त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या पकडीतून कायमची सुटेल. म्हणजे ही एक प्रकारची गुरुत्वाकर्षण आणि वस्तू यांच्यातली शर्यत आहे, आणि ही शर्यत जिंकण्यासाठी त्या वस्तूला मुक्तिवेगाने पळावं लागतं. आणि आपल्या पृथ्वीसाठी हा वेग किती आहे माहिती आहे? तो आहे तब्बल 11.2 किलोमीटर प्रति सेकंड. विचार करा, एका सेकंदात 11 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर. हा वेग इतका प्रचंड आहे की याच वेगाच्या जोरावर आपली रॉकेट्स आणि सॅटेलाइट्स पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला हरवून अवकाशात झेप घेतात. तर सफरचंदापासून ते अवकाशात झेप घेण्यापर्यंत गुरुत्वाकर्षणाचा हा प्रवास किती अद्भुत आहे, नाही का? पण ही तर फक्त सुरुवात आहे. हा एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातोय. गुरुत्वाकर्षणावर मात करून आणि त्याचे नियम समजून घेऊन आपण भविष्यात या अथांग विश्वाची आणखी कोणती रहस्य उलगडू शकू यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.